आता न्यूज टॉप 9 मधनं सुरुवातीला पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। मला रोज धमक्या येतात, माझी हत्या होऊ शकते, जर हत्या झाली तर जयश्री पाटील या लढणार, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। मला उद्या गोळ्या घालतील कारण मी कष्टकऱ्यांचा आवाज तरी सुद्धा घाबरायचं नाही। लक्षात ठेवा, माझी हत्या जरी झाली तरी मी सांगलेला फॉर्म्युला जयश्री पाटील असतील, लांडगे असतील, हे तुम्हाला पूर्ण करून देतील। माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून तुम्हाला न्याय मिळण्याची मी ग्वाही देतो। नागपुरात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणासाठी आज विशेष कॅबिनेट बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळात मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची शक्यता। शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांचं आज नागपुरात बौद्धिक आरएसएसच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये बौद्धिकचं आयोजन। आज दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक। शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीत। इंडिया आघाडीचे सगळे नेते बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभेमध्ये गदारोळ प्रकरणी आतापर्यंत 81 खासदार निलंबित। निलंबनामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्ष नाराज। आज की सरकार तानाशाही की चरम शिखर पर पहुंच गए हैं। उनके पास बहुमत है और बहुमत की साथ साथ बाहुबली की डंडा घुमा रहे हैं। इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। संसदेच्या अधिवेशन काळामध्ये आतापर्यंत 91 खासदारांचं निलंबन। इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं। हुकुमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो। 2024 साठी आघाडीच्या रथाला सारथी नेमावा लागेल। सामना अग्रलेखातनं काँग्रेसला सल्ला। रविकांत तुपकरांचा मोर्चा अधिवेशनात धडकणार। तुपकरांचा हजारो शेतकऱ्यांसह विधान भवनावरती हल्लाबोल आंदोलन। सोयाबीन कापूस प्रश्नावर तुपकर आक्रमक। जे अधिवेशन विदर्भामध्ये होतं याचा उद्देश असा असतो की विदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे। विशेषतः विदर्भातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघाला पाहिजे। परंतु नागपूरच्या अधिवेशनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बाकी इतर सगळ्या प्रश्नांवर चर्चा होते। आम्ही सोयाबीन कापूसवर